नमस्कार मंडळी, कसं आहे तुमचं? म्हणजे काय चालू आहे? आणि परत एकदा घेऊन आले मोठा ब्लॉग. ओके, मिनी ब्लॉग आहे, मिनी ब्लॉग सोडून दिले मी आता. आणि आता आम्ही आलोय आद्याच्या गावात. आद्याच्या गावात. आणि आद्याची कोणती गाडी आहे? आद्याच्या मामीची गाडी आहे. तू जरच पळतोय ना आम्ही. 100% वाट लागणार आहे. आणि काय जेवले भारी झालं. फायनली जेवण झालं भाई. भारी म्हणजे जास्त झालं मला. जड झाला. दिदी विचारत ना देऊ कधी मग म्हणतो हे प्रत्येक वेळेस नाही नाही म्हणणं बरं नाही वाटत. नाही बरोबर आहे ना, सगळ्यांचा मान राखणं बरोबर आहे. ना आता एवढे मध्ये वाढवतो Finally आता जेवण झालंय. आणि भाऊने एवढं सेट काढले. मी म्हटलं चल डोंगरावर जाऊ फिरायला. तर आर्या काय आलं तुला? मी म्हणलं होतं हे म्हणताय थांबू जरा. कोण म्हणलं होतं? खरं सांग मला, कोण म्हणलं चल जाऊ होतं? आपण. कोण म्हणलं होतं? अरे कोण म्हणलं होतं सांग मला, कोण म्हणलं आता होतं? ऐक, तुझ्या बोलल्यावर मी म्हणलो. आई तू म्हणला होता तू. काय संबंध नाही माझा, मी तर उलट चालायला तयार आहे आता पण. So bro, आज के दिन हम बनने वाला है क्या बोलते हैं उसको, मैन वर्सेस वाइल्ड. और आज के दिन हम जाने वाले हैं बिट्टिया को भेटने एंड आपलं बिबट्या म्हणतात बिबट्या को भेटने. एंड आप बने रहिए हमारे एक न्यू ब्लॉग में. आणि लाईक करा, फॉलो करा. आणि तोडलो पण नाही अजून, इथून दम लागलाय मला. हे बघ मी सांगतो एवढंच इथपर्यंत चालत आलोय. आता जेवण आलो ना. काय नाही होणार रे. आई तुम्ही बोलू नका, तुम्ही बसले होते खाली, तुम्हाला म्हणलं वर चला म्हणून. चल इथून रस्ता. हा फायनली आता चाललोय आम्ही. तू आयुष्यात काहीच नाही म्हणत. यांना रस्ता पण नाही माहित. आणि आम्ही रस्ता सापडत वास येतो इथं. अरे पायात काहीतरी घुसलं भाई. ओके चला टॉपला जाऊ आणि व्ह्यू बघू. व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. आणि माझ्या केसांना इग्नोर करा. आणि इकडून जाऊ. आणि कोण बोलतं त्या आयुष्याबद्दल, त्यांना स्वतःच माहित नाही ते काय करणार आहे. आणि तू बोलतोय. तर फायनली आपण आज चाललोय वरती. आणि इथून पण आपण जाऊ शकतो. इथून चांगलं जरा, इथून जरा ग्रिप भेटते आपल्याला. तर कधी पण दोस्तो तुम्ही समजा इथं अडकले तर मी तुम्हाला सांगतो चढायचं कसं. कधी पण तुम्ही दगड सापडा. जेव्हा तुम्ही दगडावर जाणार तर दगड तुम्हाला धोका देणार नाही. पोरी धोका देतील पण दगड धोका देणार नाही. आणि असा याच्यासारखं वर नाही चढायचं बरोबर. तर फायनली आम्ही आता वरती आलोय. एवढं पण मोठा नाही डोंगर, पण म्हणू शकता मोठा आहे. आणि याला ट्रॅकिंग पण म्हणू नाही शकत. जेव्हा मी पुरंदरला गेलतो काढला होता ब्लॉग, पण टाकला नाही मी, कारण माझा मित्र कोसळला खाली. त्यामुळं आता हा ब्लॉग मी फुल ब्लॉग टाकणार आहे. तर भाई तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता भाई. सगळे शेत किती दिसतात इथून. इकडे आहे शेत. हा हे काय इथं शेत आहे. आणि जेव्हा केस कशी दिसतात यार. ओके आता कुठं जायचं काहीच माहित नाही. तिकडे जायचं का? तलाव आहे तिकडे. तलाव म्हणजे आता म्हणजे इथून खाली उतरायचं मग वर जायचं का? तलाव आहे असं जायचं. म्हणजे जॉईंट आहे काय? जॉईंट आहे. ओ भाई जॉईंट आहे ब्रो. तर पटापट चालले तर पोचू आपण. स्नॅप गिफ्ट काढतो, इंस्टावर स्टोरी ठेवतो, मग निघाले. तर तिकडेच आहे ना तलाव. एक विषय झाला आहे. आम्ही आता जेव्हा वरती चाललो होतो ना, तर हे दिसतंय का? म्हणजे काय आय डोंट नो. म्हणजे कुठे गेलं हे बा. असं काहीतरी त्याच्यात हे खाजू सुट्टी आहे पार. लागतंय तर चालता येत नाही. आणि केस परत इग्नोर करा यार. ओके तर घ्यायच्यात बाबा बोलले खात ये. झालं बघितलं केस भाई पडताना वर खाली होता रे भाई. तुझे आहेत का भाई? फुल काय म्हणतात त्याला, सिल्की केस आहेत आपले. यांना काही घंटा फरकच नाही पडते. यांचे त्याने बुटं घातले आणि पुढच्यान चप्पल घातले, पण
त्याला पण काय होत नाही, त्याला सवय गाव द्यायचं आहे. पण माझ्या पायाला ते वृत्त आहे, असं वाटतं साप येतोय, चावते परत जाते घ्यायला. हे भाई तुम्ही तुम्हाला सांगा कुठून आलो आम्ही, तिकडं पार तिकडून आलोय. जायचं कुठं ते तिकडं थांब, झूम करून दाखवतो. तिकडं ते दिसत आहेत का, तिथं जायचंय. आणि काहीच कळत नाही मला हे कुठं नेतंय. जो आहे ना गावाचा मालक कुठं पण येतोय. हमें एक घर मिल चुका है, मतलब बस येड लागले याला. अहो, दादा याला येड लागले, हो येड लागले याला, पागल झाले. नाही ऐकू नका याचं, ऐकू नका. ते दिसतंय का, येड लागले. ते सैनिकांनी बनवलेले म्हणजे कोणती ऐतिहासिक चिठ्ठी नाही, तर याचे चाले चालू होतात, चुकून पण पडलं ते खाली. तर तुम्ही हे बघू शकता, हे जे आहे ना इसवी सन 2025च्या काळातले, म्हणजे खूपच मला काहीच माहित नाही. लय येड लागले. या पोराचं नादी चुकून लागलं. बघा तोंडला पाहून चाललंय तिकडे. ऐकू नका ते तुम्ही चुकून पण. ते बघा. वन्स मोर बेबी, वन्स मोर. तुम्ही पण ट्राय करू का? नको. पप्पांचं वामी असतं त्याचं पोरांनी. बघा अशी अवलाद आहे माझी. आम्ही चॅलेंज कर रहा है. बापाने केलं म्हटलं पोरांनी केलंच पाहिजे. पायावर पडलं लय घाण पडेल पायावर. बापाने केलं म्हटलं पोरांनी केलंच पाहिजे. हे भाई कसं पोरग आहे? बनवलं काय, मला नाही माहिती रे, असंच बनवलंय. काय याचा मोटिव्ह काय? ह्याचा मोटिव्ह अरे जो वार आहे तो वाढवणार. ऐक ना, हो वारा अडतो काय, लोक जर त्या बाजूने पाहत असतील तर आपण इकडे प्रायव्हेट काम करू शकतो. फॅमिली देखते. अरे प्रायव्हेट काम म्हणजे संडासला जाऊ ऐका शकतो. Viewers, ऐका ना आता इकडं व्ह्युअर्स ऐका ना, मी काय बोललो तर कसं फॅमिली पाहती, हे शिवाय दिल्यावरती नाही बोलत. चला कुठं तिकडे जायचे आता. इथं छोटके मज्जा. माझ्या डोक्याच्या वरती उडत होतो रे आता. आता उडी बघ, उडी आपली. तुझ्या वरती पण आहे. पडलं आपण. चला भागो. लेडी गँग कशी जमा करून आणलंय ना काय माहित, कुठून आणलंय उचलून. ईडी गँग गेली. पाहिलं असेल ना की पळत जातात, खाली झोपतात. अरे जे नवीन येतं ना ती प्रथा आहे, इथली प्रथा आहे यार ती. ऐ जे नवीन येतं त्यांच्या मागं मधमाशा लागतात. कॉमेडी चालणार कोण बघू अगोदर. ते सीमांचं पाहिलं की ही यांची बकचोदी चालली या. म्हणजे बालिशपणाची काय हद असती ही यांच्या गुंजी काही यांच्या. दिगू कुठे अरे हे कुठे तळ कुठे, याच्यासारखे कष्ट करत जा तुम्ही, कष्ट. बघा किती घाम काढून. इथं समजा ज्वालामुखी जरी फुटली ना तरी पण भाऊ हे जॅकेट घालून येणार. ज्वालामुखी फुटू दे, काही सूर्य समजा तोंडाला किस घ्यायला तरी आला ना तरी पण आज काढणार नाही. मला 100% माहिती आहे. त्या काय म्हणतात त्या नाव काय असतं सूर्याला. हे बघ सूर्याला आम्ही घेऊनच चाललोय आदित्य. तर अरे दमले बघा, दमले भाई. हा दमला एवढा लवकर, म्हणजे तुम्ही समजू शकता की भाई काय विषय काय. आदे बघ तिकडं सगळी याची मित्र बसलेली आहे तिकडं. बघा आपल्याबद्दल काहीतरी बोलतोय. तुला काय बोललो पण नाही. हा गपचूप बोलतोय. तुला बोललो पण नाही काय. ऐका ना, ब्लॉग सांगते असं वातावरणात ना घर बांधावं लागतं. हे बघ इथं काटे लागले पायाला, इथं लागले. अरे लय जवळ आले आता भास्कर. आम्ही दोघं आलोय आता मस्तपैकी माझ्या मित्राच्या गावाला. हा आमचा मित्र आदित्य ठावरे. तर याचा पण ब्लॉग चालू झाला आम्ही जेवायला आलोय. आणि याचा ब्लॉग असतो 5-10 मिनिटाचा. जत्रा आहे. आणि हा आम्हाला त्या ब्लॉगला घंटा काही नसते. तिकडे जावा ना, तिकडे चांगलं स्पॉट आहे. पूर्ण सुकलेलं असं जावं, असं तिथं उभं राहा. तिथं पूर्ण जरा सुकलेलं खराब आहे. पूर्ण सुकलंय. नाही अरे दगडावरच चांगलं वाटतं. दगडावरच जायचं. भाई किती चांगली दिसते भाई. फुल ब्लॉग म्हणजे माझा अर्धा तासाचा ब्लॉग होईल रे. काही 1-2 तासाचा ब्लॉग होईल माझा. आय डोंट नो काय होईल भाई. किती स्वच्छ पाणी आहे ना, वाटत नाही स्वच्छ पण हाय, स्वच्छ आहे. आणि इथं पण याचा ब्लॉग चालू आहे. म्हणजे आम्ही दोन्ही ब्लॉग कंबाईन करतोय ब्रो. कंबाईन. कंबाईन. केस परत मला माझे इग्नोर करा.
त्याने माझी टोपी घेतली होती हो. कारण केसाची माझी वाट लागलेली आहे. दाखवावं लागते मला. केसाची वाट लागलेली आहे. आणि घे, टोपी घाल, टोपी घाल, टोपी घाल, घाल टोपी धर. आणि मासे आहेत हे का? जरा असं टोपी घाल दे. हा. सो इथं पण ब्लॉग चालू आहे, सगळीकडे ब्लॉग चालू आहे. आणि ब्लॉग असते शोध ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. आणि आम्ही जस्ट आलोय आता. हे जे काय म्हणतात त्याला, तलाव आलोय. आणि इथं जीव द्यायला आलोय. यार चांगलं पाणी प्यायची का तुम्हाला? हे चांगलं पाणी आहे. आद्या माझ्या मित्राला येड तुम्हीच म्हणले, लागले. तुम्हीच आद्या पी म्हणले. पाणी. आद्या पाणी पिऊन दाखव. नाही मला नाही मला हे नाही. खोले करे आतमध्ये नाही खूप. पाय पडू शकतो एवढंच आहे. इथं बसतो मी. भाई चुकून पण मोबाईल पडला ना, आधीच मोबाईल फोडलाय मी पुढून. आता तर डिस्प्लेच्या आतमध्येच पाणी. हा ना, हे डिस्प्ले फुटलाय माझा. कधी पण जाऊ शकतो बरं का. मी टायपिंग करतो ना तेव्हा मला वाटतं. आणि त्या दगडा बस पलीकडला. हां, तर आता रिलॅक्स होतो, मग जाताना परत ब्लॉग काढतो. तर लाईक करा, फॉलो करा. आणि आता त्या भाषेत सांग, फॉलो नाही करत आहे. फॉलो नाही करत आहे. ले लोक ले हे आहेत बघतात पण फॉलो नाही करत. त्यांना जे चांगलं करतं त्यांची ॲलर्जी अशी त्यांना. बोल ना काहीतरी, धमकी दे ना. बोलायचं सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा, नाही तर सेमिस्टर नाही निघायचं. मग सगळेच तर सेमिस्टरला थोडी ना असतील, एक्झामला असतील ना. एक्झाम निघणार नाही असं म्हण ना. नाही जी कामं होतील ती अडखळतील असंच. थंडगार पाणी आहे, थंडगार पाणी आहे. हे आयफोन आणायला पाहिजे होता. हा ना. आणला का नाही मग? हा ना म्हणतोय सामान. अरे पण इथं नसतं ना आणून तिला डोंगरावर. आणि ते मम्मीला लागेल ना फोन बिन करायला मोबाईल. बरोबर राईट. कारण याची मम्मी पण क्रिएटर आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता. काय रे अकाउंट? जयश्री लेडीज टेलर असं नाव आहे. हां, असं नाव आहे, पण त्याच्यावर सगळं येतं, चेक करू शकता. आणि कंटेंट आहे. मला पण फॉलो करा, कारण हो इकडं खूप गरिबी. इकडं पण करा ना फॉलो थोडं. हां, इथं पण करा. इंस्टाला जा आणि प्रथमेश व्ही वरेकर ना, यस. प्रथमेश व्ही वरेकर, त्याला फॉलो करा. आणि माझी पण इंस्टाला आय डी आहे, मिडी बॉय 15-12 आय थिंक. मलाच नाही माहीत माझी आय डी काय. आणि याची ए टावरे, ए छोटा ए _ सगळ्यांना फॉलो करा. आणि कारण खूप गरिबी आली ऐका ना मित्रांनो, मला. ऐका ना, थांब ना. यूट्यूबला भाई करिअर करायचंय. तुमच्याच्याने करिअर नाही करता येते मला. येतात हजार व्ह्यूज आणि लाईक पाहिले तर 2-3 लाईक. हे काय विषय सांग रे भैयांना. अरे मागच्याच व्हिडिओला किती लाईक नाव ना फोटो होते? काढून. 1200 व्ह्यूज. हा. लाईक आहे 34. काय हो म्हणून ऐका ना, युट्यूबला ऐका इकडे. टाकणार. इकडे या. हा. इकडे ये ना. हा ना, चालू आहे ना. हा. तुम्हाला सांगतोय मी, व्ह्यू करतो ना, डबल टॅप केलं तुम्हाला पैसे नाही लागणार आहे. हा ना, पण मला पैसे भेटतात ऐका ना. ना, तुम्हाला पैसे नाही भरले, तुमच्या बापाला नाही भरला, त्याच्या बापाला नाही भरायला लागणार आहे ना, तुमच्या पोराला भरायला लागणार बरं, खानदानला नाही भरायला लागणार आहे मग ना, तुमचं नेट लागणार आहे त्याला. नाही पण काहीच नाही जाणार तुमचं. फक्त डबल टॅप करा तुम्ही. फक्त डबल टॅप करा. मग फक्त हे बघा, बरोबर जागी डबल टॅप करा कुठं पण. ए, बघा याच्याकडे लक्षात देऊ नका तुम्ही. एवढं कॉमन सेन्स असतं रे सगळ्यांमध्ये. नाही, हा, तुम्हाला आताच असतं, काहीतरी हे बघ. करतोय. मला कोण स्नॅप सांग, टाकायची, स्टोरी ठेवायची मला ऐक इंस्टाला. ना, ऐक ना. स्नॅपच ए, माझी झेंडे. हा, तो गेम खेळलाय का तुम्ही? कोणता? ते एक ती हे असते ती म्याऊ, ती थंड. ती बोलत असते ती मांजर. ठीक आहे भाई, आपण जाताना भेटू. आता मला रिलॅक्स होऊ द्या. आम्हाला जरा सिक्रेट बाता करायच्या, सिक्रेट समजते का. आयला सेमिस्टर जवळ आले. आता सगळं फिरून झाले आणि आता जायचे घरी. दोस्तों हिंदी में प्रोफेशनल. हाँ दोस्तों, अभी सब हो चुका है एंड अभी हम जाने वाले खाली. अरे नीचे. हाँ नीचे. सेमी हिंदी है ब्रो, समझने का नहीं तो जाने का. सो हाँ अभी हम जा रहे हैं एंड नीचे पढ़ता वाचलाय. जा रहे हैं और नीचे जा रहे नहीं, आपको मैं जा रहे हैं. अरे भाई प्रोफेशनल है. ठीक है प्रोफेशनल. मैं आपको अभी खाई दिखाने वाला हूँ, क्योंकि जो घर बैठने वाले घर इधर ही. कृष्णा तू समझा देख रहा होगा ना, कृष्णा आयर हमारे दोस्त. हाँ घर कोंबडा है, तू घर कोंबडा निघ बाहेर. यायला फोन करते निघ. ए हिंदी. हाँ फोन कर रहा है मैं निघ. मैं तेरे को फोन कर रहा हूँ, तू निकल निकला नहीं. मैं माम में फोन कर रहा नहीं क्या माम कि भाई फोन कर रहा क्या? ठीक से बोल, अच्छी हिंदी बोल तू. ओके जान दे. भाई मैं तुझे फोन कर रहा हूँ कि भाई जाना है क्या भाई. मतलब कभी मेरे को नहीं जाना होता तो तू आगे नहीं करता है. और अभी हमको जाना है, सब जा रहे हैं. इसके गाँव में जाना था, सब जा रहे. भाई तेरे को क्या हुआ था? मैं तो तेरे को क्या हुआ था? बोल ना तो गायत्री. मैं तो टकला लेके आया, तू निकला क्यों नहीं? टकला लेके आया. टकला तेरे को क्या हुआ, तू क्यों नहीं निकला? ये होता ना तो रुक जाता. वो बोलता कि मेरे भाई बाल बढ़ने दे, फिर आऊंगा मैं. बट वो भाई क्या बोला, चल जान दे, मेरे बाल आ जाएंगे पर ये वक्त नहीं आएगा. तो आपको मैं थोड़ी खाई दिखाता हूँ. थोड़ी नहीं, बहुत ही खाई है, बहुत खाई है. मेरे को नहीं पता कैसे, रुको हम दिखाते हैं आपको. बट मैं दिखाता हूँ. भारी आवाज निकालनी चाहिए एंड भारी आवाज दिखाएंगे. तो अभी वैसे जो हमारी आवाज है ना वो भारी है बट जब नहीं बस हम उसको वैसे पतला कर देते हैं. अभी क्या होता है, जब भी मैं बोलता हूँ ना तो हाँ एरिया
छोटू डॉन आलेला है, सॉरी छोटू डॉन आया है हमारे साथ, क्योंकि सब इसको पता है। बोल शेम्बुड़ बस्ती, शेम्बुड़ दर्रा, क्योंकि अभी मैं आपको मतलब क्या बोलते हैं मीनिंग बता शेम्बुड़ वाला का। तो विषय ऐसा है, ईस्वी सन मतलब कब था मेरे को नहीं पता। ये जो दरी है ना, अभी एक ऐसा डोंगर था बड़ा सा, अभी वो नीचे आ गया, उससे 2 छिद्र थे, वहाँ से पानी निकलता था, इसलिए शेम्बुड़ दरी बोलते। ब्रो इसका लॉजिक नो वन अंडरस्टैंड दिस लॉजिक ब्रो। गोली में क्या मारा इसको, दैट इज नेक्स्ट लेवल भाई। याला गोली जाना कहां पे आम्ही ब्रो, जाना कहां पे? याच्यासाठी ऐक ना, याच्यासाठी गोळी गन मधून नाही, हाताने फेकून मारायची वेळ आली आहे। ए भाई जायचं कुठं आपलं, पण नाही असं बदल दरी भाई, दरी है का भाई? इस दरी से हम नीचे जा सकते हैं। दरी मतलब क्या होता है 90 डिग्री ब्रो। क्या यार, कोकंदरा या अभी हमारा प्लान हो रहा है कि कहाँ पे तो जाना है, तो हाँ घर को फ्रेंड्स मैं आपको बताता, ये जो मेरा दोस्त है ना पीयूष, इसने अभी ऐसी हालत लाई है ना कि मतलब हम इसको बंदूक से गोली नहीं मारते, हमको इसको टैंक से गोली मारनी पड़ेगी। टैंक से हम मिसाइल नहीं मारेंगे, गोली मारेंगे हम। भाई टैंक से गोली कैसे मारने आएंगे फिर? अरे भाई तेरे लॉजिक इतने डेंजर है ना, तू हमारा लॉजिक मत जोड़। हाँ वो तो सही है भाई। फिर हम आ चुके हैं बस, नहीं तो मेरे को लगा भाई भूल गए, बट ये जो आपको दिख रहा है, मेरे को पता है वो ब्लॉग इतना बड़ा होने वाला है भाई, मेरे को पार्ट मैंने मेरे लोनावळे का ब्लॉग 1 घंटे बनाया था। हाँ डाल दिया फिर नाही सेव करून ठेवलाय। माझ्या घरच्यांनी पाहिजे मला लागतील ना, माझ्या घरच्यांना माहिती असते मी कुठे फिरते। हो यार आल्या तू गाडी आणलीस नाही, नाही पप्पाची कंपनी इथेच आहे। आय थिंक तिचे यो ब्रो तिचे, तर मी नाही दाखवणार तुम्हाला कोण आहे ती, कारण दिसतच नाही ती कोण आहे। कोण आहे ती? माझ्या पप्पांची कंपनी। असं बोल ना मग, पप्पांची कंपनी। तर परत मासा भेटले, पप्पांची बहीण गाईस, परत आमचे मित्र भेटले आम्हाला। दिसतात का तुम्हाला मासे? माहिती ते मित्रच आहे भाई, मासा आहे। अरे मासे हात दिसतात का रे भाई? पडून हे मासे दिसतात तुम्हाला? आय डोंट नो, नुसतं पडते नुसतं धडपडत चालला लवकर। वन्स मोर तिकडे हेलिकॉप्टर उडी मारते। आता आम्ही चाललो मंदिरात जायचं दर्शन घ्यायला। हा भाई आम्ही एवढं आडशे बाबो, म्हणजे भूक लागली म्हणून डायरेक्ट घरी आलोय, दर्शन घेतलं नाही मंदिराच्या घरात, म्हणजे आम्ही मंदिराजवळ उतरलो तरी आम्ही घरी आलो आधी। विचार करा एवढं भूक लागली आम्हाला, देवी माफ कर देवी आम्हाला। हा म्हणजे भाई आम्हाला भूक शिवाय जमत नाही। आणि हे बघ आपण जिमला जातो, मी पण जिमला जातो। मी नाही जात सोड। अरे माझं कसं ओकेशनल असते, गेलो तर जातो नाही जात। ठीक आहे पण जातोय ना तू, पण आहे ना बॉडी आहे ना, 2 महिने झाले 2 हफ्ते गेलो नाही, ते काही असं बॉडी आहे ना, बॉडी आहे आपली, ते खानदानी आहे, डीएनए जी बॉडी सारखं नाहीये भाई। डायट आमचा बाप पण नाही करत। डायट असते काय आय डोंट नो, आमचं फक्त एकच असते चिकन खायचं। हात व्हेजिटेरियन, माळकरी मी पण तर हा तो पण आहे माळकुडे, पण याची बॉडी नाही भाई, कोणी असो म्हणजे कोण बघतोय ना भाई, तुमच्या डोक्यात फसला इथं भाई, निघायचा विषयच नाही, चुकून पण नाही नादच नाही करायचा ठावरेच्या बॉडीचा। कृष्णा हेर तू खरं मिस केलंय, लय मिस केलंय भाई, एवढी मजा आली ना। ते वेगळा विषय की कृष्णाला चढता आलं चढताच नसता आला, पण मी पाठीवरून चढलो असतो। हा विषय भाई, विषय असा आहे की सेमिस्टर आले आमच्या जवळ, त्यामुळे माझे काय ब्लॉग पडणार नाही, हा मेन विषय मला बोलायचा आहे। इंस्टाला ब्लॉग चालू केलते, इंस्टाला आईची गाण ब्लॉग वेगळा असते, ब्लॉग वेगळा असते। तेच ब्लॉग चालू केलते, मिनी ब्लॉग। ओके मिनी ब्लॉग कैसे बताएं तुझको चाहे यार बता ना पाए, ओ बातें दिलों की कैसी हो जाए यार बता ना पाए, तू जाने ना आजून दुसरं गाणं, मिलके भी क्यों पास है तुमसे न जाने क्यों, है फासले तुमसे न जाने क्यों, ओ कैसे बताए तुझको चाहे पाय दुखायला लागले माझे, चालता येत नाही त्यात लेग मारले मोबाईलवर माशी बसली होती, त्याला मी हाकलून आई भाबो, माझा चष्मा पडता वाचला, मरता पण वाचलो मी, कसा काय रे माताजी। भाई कशी आहेत भाई, म्हणजे वरती बसलेले आहेत आणि मी लवकर खाली आलोय, म्हणजे बघ दगड गिगड टाकतात ते वरतून, एवढे दगड। आदित्याची मम्मी याला सांगा जरा समजून, ले माजलाय तुमचा पोरग, ले माजलाय तुमचं थांब, एरोप्लेन चाललाय, थांब येडा बघ लहानच आहे अजून, बघ आद्या लहानच आहे अजून, एरोप्लेन शोधतंय कुठे। आणि आलोय मी एक्झॅक्ट खाली थोडंसं ऑलमोस्ट, आणि हे दोघं वरतीच बसलेत भाई अजून, म्हणजे फोकस नाही होतं का? 1 मिनिट, हे बघा चायला असं वाटतं कोणता वाघ आलाय। गाव बघा, हा हे दाखवायचं होतं तुम्हाला, मला हे गाव आहे। अरे या हा डोंगरावर गेलो, फिरून आलो, उड्या बिड्या मारल्या ज्या की तुम्ही ब्लॉग मध्ये पाहाल। विषय झाला माझ्या बुटामध्ये असे काटे अडकले ना, ब्लॉग मध्ये आहे ना, हे बघा हे काटे बघा, इकडे बघा तुम्ही, इकडे आण ना, दिसतंय ना। हा
असे काटे गेलेत ना खूपच मरणाचे. खाज होते ना आम्हाला वर जायची. तरी याला बोललो मी बूट नाही घालत पण नाही बूट घाल. पाठोळा लागलाय बुटांचं. भाई मी एवढा हुशार आहे बघ, मी बुट घालून नाही आलो. म्हणजे माझ्या दिमागात होतं बूट घालायचं, पण बूट घातले नाही मी आज. कळतंय का तुला? कंटाळा आला असेल कॉमन म्हणजे सेन्स. त्याला. मला माहित होतं इथं बुटाला काहीतरी होणार. आणि प्लस तुझे कपड्याचे बुट आहे. कर रे किती आपण भास्कर गेले आता निघायला रेडी आहे आम्ही. आता एस टीने जायचं घरी. आधी आम्हाला सोडणार आता ह्याच्यापर्यंत, एस टी स्टँडपर्यंत. यमाई देवीचं दर्शन घेऊ घरी. कुठं गेले भाऊ? पॅडीवर पण. अहो या डोंगरावरून त्या डोंगराला गेलो आम्ही. बैलगाडा बघायला आलो आता. खाल्ली तिकडे बघ. भाई तयारच आहे पळायला. फायनली गाईज मी आता आलो जस्ट घरी. आणि मला एस टीमध्ये ब्लॉग काढायचा होता, पण विषय असा आला, मी जेव्हा एस टीमध्ये बसलो ना भाई, तर मला एवढी झोप आली, मी झोपलो. आणि मी डायरेक्ट उठलो बस स्टँडला आल्यावर, प्रथमेशने उठलो. तर असं आलं, मग थोडं चालत आलो, पप्पा आले, पप्पाने मला घेतलं, मध्ये गाडीवर आलो. तर आता जस्ट घरी आलो आणि खूप दमलोय आणि सगळं क्लिपट चेक केलं की कशा आल्या. तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते सांगा. आणि खूपच आय थिंक मला असं वाटतं यावेळेचा चांगला ब्लॉग झालेला आहे. कारण दरवेळेस जो होतो ना तो एवढा कॉमेडी नाही होत, यावेळेस जास्तच कॉमेडी झाली थोडी. तर लाईक करा, फॉलो करा. आणि मिनी ब्लॉग बंद करीन मी आता, कारण मिनी ब्लॉगला पण एवढं भेटत नाही, तर फुल ब्लॉगच टाकायचा प्रयत्न करणार मी आता. आणि आता वाजलेत, मी तुम्हाला दाखवतो किती वाजले. आता वाजलेत किती वाजले, 6:15. ओके. तर आता मला चार्जिंगला लावावं लागणार मोबाईल, कारण 6% चार्जिंग आहे. त्याच्यानंतर म्हणजे फ्रेश होईल मला काम कसं लागलं. तर आय थिंक मला असं वाटते मम्मीने ना सगळं पाय दुखायला लागले माझं भाई. म्हणजे तुम्ही माझं पाय बघतील ना, पाय भाई एवढं दुखतंय ना पाय, म्हणजे पायाची पूर्ण वाट लागली. सो पूर्ण अंधार आहे आता इथे. 1 मिनिट. ओके. सो अरे उचललं यार मम्मीने. हाय एक तरी आहे. ओके. ते इथं दिसेल किती अभ्यास केला मी. बाई मला लिहिल्याशिवाय माझं काही होतच नाही. म्हणजे जेव्हा पण मी लिहिल तेव्हा मला सगळे येईल, म्हणजे असा विषय. सो आता माझं चालू आहे थोडं. आता अभ्यासाला बसायला लागणार, फ्रेश होऊन आता फ्रेश व्हायला लागणार आहे. आणि माहिती आहे मला पुरा ब्लॉगमध्ये केस बिघडले त्या यायला, तर पुरा ब्लॉगमध्ये केस बिघडलेत माझे. मला असं वाटलं. आय नो आता मला माहीत नाही की 2 म्हणजे पार्ट घ्या लागतील का एकच पार्टमध्ये होईल, काय सांगता येत नाही. तर चांगलं वाटलं तर लाईक करा, फॉलो करा. आणि अरे खूपच घाण झाले का रे, काच खूपच घाण झालं यार. ठीक आहे, लाईक करा, फॉलो करा. आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि काय चेंज करावं लागेल का, म्हणजे आय थिंक मला असं वाटतं क्वालिटी चेंज करायला लागणार आहे. सो क्वालिटी होणार आहे चेंज, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि घरातले ब्लॉग पाहिजेत का मला एवढं सांगा, कारण मला असं वाटते की रोज म्हणजे असं बाहेर जाणं काही शक्य होणार नाही. आणि डेली ब्लॉग करायचं असेल तर मग घरचंच कंटेंट दाखवावं लागतं. पण घरी पण माझ्या काय एवढं फार मी आमिर सोडो दिवशी नाही की रोज कुठेतरी जायचं, कानगिरी करायचं नाही. तर बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तब तक बाय बाय, गुड बाय, टाटा आणि जय शिवाय.